खरं म्हणजे प्रेझेन्स खूप महत्वाचा असायला पाहिजे, तो टोल कॉन्ट्रॅक्टरचा संपूर्ण रस्त्यावर. त्याच्याऐवजी त्या टोल कॉन्ट्रॅक्टरचा प्रेझेन्स दिसतो फक्त टोल नाक्यावर. आणि तिथे मात्र टोल वसुली थांबायला जी हवी होती, ती थांबलीच नाही जवळपास कित्येक तास. कारण टोल कॉन्ट्रॅक्टरला पुढच्याशी काही घेणंच नव्हतं. तो टोल वसूल करतच राहिला. पुढे लोकांना त्या ट्रॅफिक जॅममध्ये जाऊ देत राहिला. हे टोल नाक्यावरच थांबायला पाहिजे होतं काही प्रमाणात. तिथनं वाहनं रिव्हर्सही करणं शक्य होतं, कारण तिथं ती जागा असते, तिथं ती शक्यता पण असते. टोल मिळेल या शक्यतेने त्यांनी तेही केलं नाही, असं आता म्हणायला नक्कीच हरकत नाहीये. परंतु त्याच्या यंत्रणा सबंध रस्त्यात कुठंच दिसत नव्हत्या. हेही लोकांना जाणवण्यासारखी अतिशय वाईट परिस्थिती होती. टोल गोळा करणं हे जरी त्याचं काम असलं, तरी त्या रस्त्याचा पूर्ण मेंटेनन्स करणं, त्या रस्त्यावर येणारे अडथळे दूर करणं, त्या रस्त्यावर जाणाऱ्या लोकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देणं आणि मुख्य म्हणजे किमान माहिती देणं, इतपत काम तरी त्यांनी करायला पाहिजे होतं. इतकी वाईट परिस्थिती तुम्हाला सांगतो, आमचं एक मित्राचं उदाहरण आहे. तो तळेगावच्या टोल नाक्यावरनं मुंबईकडे निघाला. त्याला लक्षात आलं किंवा त्या मॅपवरून त्याला कळलं असेल सगळं रेड आहे. म्हणून तो उलटा फिरला पुढे जाऊन. तर त्याचा जातानाचाही टोल कट झाला आणि तो आता उलटा आला म्हणून येतानाचाही टोल कट झाला. ही काय परिस्थिती आहे? MSRDCचा त्या टोल कॉन्ट्रॅक्टरवर काही कंट्रोल आहे का नाही? सगळे त्या 18 तासा 20, 22, 24, 30 तासामध्ये जेवढे टोल गोळा केले, आता सगळे फास्टॅगने गोळा केले जातात. सगळे बँकेच्या माध्यमातून केलेले आहेत. सगळे रिव्हर्स करायच्या ऑर्डर्स तातडीने MSRDCने कॉन्ट्रॅक्टरला दिल्या पाहिजेत. कारण त्या लोकांचा छळ झाला तो झाला, वरनं त्यांचे पैसेही गेले. हे MSRDC करेल का? हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि या निमित्ताने खरं म्हणजे मला आवाहनच करायचंय, की संपूर्ण देशात अशी घटना किंवा ट्रॅफिक जॅमची घटना कुठल्याही टोल रोडवर झाली, तर तिथला टोल जोपर्यंत ट्रॅफिक जॅम संपत नाही, तोपर्यंत रद्दच झाला पाहिजे. अशा प्रकारचं नोटिफिकेशन केंद्रीय पातळीवरनं निघालं आणि ते सर्वच राज्यांना आणि इतर यंत्रणांना कंपल्सरी झालं, तर मला वाटतं किमान लोकांना एक थोडा तो दिलासा मिळेल. आणि टोल मिळणारच नाहीये म्हटल्यानंतर ट्रॅफिक जॅम लवकर क्लिअर व्हावा म्हणून त्या यंत्रणा जास्ती लवकर काम करतील, लोकांना रोडवर येण्यापासून रोखतील, जेणेकरून पटकन तो क्लिअर झाला तर पुढचं टोल वसुली सुरू होईल. कुठेतरी हे होण्याची गरज असताना असा कुठलाही संदेश अजूनपर्यंत दिसत नाही. केंद्रीय मंत्र्यांनी याचं कुठेही लक्षात सुद्धा घेतले अजूनपर्यंत त्यांची एकही कॉमेंट याच्यावर आलेली नाही. हे होणं देशभर गरजेचं आहे. हे एक उदाहरण असलं तरी देशभरात अशा घटना भरपूर घडतात. हे व्हायला पाहिजे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.